नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करतो. आपण ऑगस्ट परिक्रमा विश्लेषण भाग 1 आणि भाग 2 याआधी बघितलाय. हा भाग तिसरा आहे. भाग दुसऱ्यामध्ये आपण पूर्ण पोर्शन कव्हर केला असता, पण तांत्रिक अडचणीमुळे तो काही पूर्ण झाला नाही. तर आता आपण संरक्षण व अंतरिक्ष घडामोडी, त्याच्यानंतर पुरस्कार, क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान या घडामोडी आपण आता तिथे कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर संरक्षण व अंतरिक्ष या घडामोडीमध्ये आपली महत्वाची न्यूज म्हणजे ही शुभांशु शुक्ला. काय झालं? शुभांशु शुक्ला हे काय झाले तर पहिले भारतीय ठरले आहेत. शुभांशु शुक्ला काय ठरले तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरले आहेत. आणि अंतराळात जाणारे पहिले भारतीय कोण तर हे राकेश शर्मा. कधी 1984 मध्ये गेले होते. त्याच्या आता 41 वर्षानंतर, किती 41 वर्षानंतर कोण तर शुभांशु शुक्ला जी जे आहेत, शुभांशु शुक्ला कुठे गेले तर अंतराळात गेलेले आहेत. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये जाणार ते पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरले आहेत. तर त्यांच्यासोबत कोण कोण होते तर अमेरिकाचे सध्या अंतराळवीर होते, त्याच्यानंतर पोलंडचे होते, हंगेरीचे होते. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यांच्यासोबत कोण कोण अंतराळात गेले होते. ठीक आहे. तर बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये याच्यावर प्रश्न विचारला होता की त्यांच्यासोबत कोण कोण अंतराळात गेले होते. तर हे त्या अनुषंगाने तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. होऊ शकते येणाऱ्या राज्यसेवा किंवा कंबाईन परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न बनू शकतो. त्याच्यामुळे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तर त्यांच्यासोबत चार अंतराळवीर होते. कोणकोणते? अमेरिका, त्याच्यानंतर मग पोलंड, त्याच्यानंतर मग कोणता आपला एक मिनिट, पोलंड आणि हंगेरी. ठीक आहे, पोलंड आणि हंगेरी. तर 1984 मध्ये कोण? 1984 मध्ये राकेश शर्मा यांच्यानंतर कितवा तब्बल 41 वर्षानंतर भारताचा अंतराळवीर अंतराळात पोहोचला. ठीक आहे. तर शुक्ला काय आहे तर शुक्ला हे अंतराळात जाणारे द्वितीय भारतीय अंतराळवीर ठरलेले आहेत. ठीक आहे. आणि ISS वर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. ठीक आहे. तर हा 18 दिवसांचा त्यांचं मिशन होतं, क्रू ड्रॅगन. तर ठीक आहे. तर 15 जुलै 2025 रोजी ते काय पृथ्वीवर परतले. कधी? 15 जुलै 2025 रोजी ते काय पृथ्वीवर परतले. तर या मिशनचं नाव काय होतं? या मिशनचं नाव होतं ॲक्सियम 4. एक मिनिट, ॲक्सियम 4 मिशन. ठीक आहे, ॲक्सियम 4 मिशन होतं. आता याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ. तर 25 जून 2025 रोजी, कधी? 25 जून 2025 रोजी फाल्कन नाईट रॉकेटचा वापर करून ते तिथे प्रक्षेपण केलं होतं त्यांनी. आणि पृथ्वीवर परत कधी आले तर 15 जुलै 2025. तर 15 जुलै 2025 ही तारीख लक्षात ठेवा. तर शुभांशु शुक्ला हे ISS वर जाणारे पहिले भारतीय ठरले. तर ते पृथ्वीवर कधी परतले या तारखेच्या अनुषंगाने प्रश्न विचारू शकतो. किंवा ते कधी गेले? 25 जून 2025 गेले, किंवा मग ते आले कधी परत तर 15 जुलै 2025. तर या 2 पॉईंटवर प्रश्न विचारू शकतो मे बी. तर या 2 तारखा लक्षात ठेवा. आणि खूप सोपी आहे. 5-5चा आकडा आहे दोन्ही याच्यात. एक याच्यात 25 आहे, एक याच्यात 15 आहे. ठीक आहे. हे 18 दिवसाची मोहीम होती. ठीक आहे. फाल्कन 9 रॉकेटचा वापर केला होता त्यांनी. तर अंतराळयान काय तर स्पेसएक्सचे कोणते? क्रू ड्रॅगन ग्रेस नावाचे. ठीक आहे. ॲक्सियम 4 हे काय तर नासा आणि ॲक्सिओम स्पेस या आघाडीच्या व्यावसायिक अवकाश कंपनीने संयुक्तपणे काय आयोजित केलेले 4थे खाजगी अंतराळवीर अभियान आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोणकोणते अंतराळवीर होते? तर याच्यामध्ये मग तुमचे USA चे कोण? पेगी विल्सन हे मिशन कमांडर होते. त्याच्यानंतर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला भारताचे पायलट. त्याच्यानंतर स्लावोस उजान्स्की विस्किन्सी हे कुठले? पोलंडचे ते मिशन स्पेशालिस्ट होते. त्याच्यानंतर कोण? टिबोर कापू हे हंगेरीचे. ठीक आहे. हे मिशन का होते? स्पेशालिस्ट होते. तर या मोहिमेमध्ये काय? तर या मोहिमेमध्ये पेगी विल्सन हे काय होते तर मिशन कमांडर होते. कोण? पेगी विल्सन हे काय होते? मिशन कमांडर होते. तर कोणकोणत्या देशाचे अंतराळवीर गेले होते ISS वर या मिशन मध्ये, ॲक्सियम 4 मिशन मध्ये? तर USA, त्याच्यानंतर भारत, त्याच्यानंतर पोलंड आणि त्याच्यानंतर हंगेरी या 4 देशाचे अंतराळवीर काय झाले होते तर तिथे गेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा, आता मिशनची उद्दिष्टे काय होते ते बघू.
तर व्यावसायिक अंतराळ उपक्रम हा होता. तर आक्सियम 4 स्पेसचे काय आहे, एकच मिनिट. तर एक व्यावसायिक अंतराळ उपक्रम त्याचं उद्दिष्ट काय ते आपण पाहत आहोत. अक्सियम स्पेसचे पहिले व्यावसायिक हे अंतराळ स्थानक बांधण्याला आणि ISS वरील ऑपरेशनचे संक्रमण खाजगी पायाभूत सुविधांकडे करण्यास समर्थन देऊन लो अर्थ ऑर्बिट, कुठे लो अर्थ ऑर्बिट मध्ये अवकाश पर्यटन आणि खाजगी संशोधनाला प्रोत्साहन देणे या मिशनचे उद्दिष्ट होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सगळे मुद्दे लक्षात ठेवा. कोणते महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय कोण, तर ते शुभांशु शुक्ला हे ठरलेले आहे. ठीक आहे. ISS वर जाणारे पाऊल ठेवणारे कोण, पहिले भारतीय. ते कधी गेले होते, 25 जूनला, आणि परत कधी आले तर 15 जुलैला. मिशनचं नाव काय होतं, ग्रेस. ठीक आहे. नाव क्रू कोणतं होतं का, क्रू ड्रॅगन. ठीक आहे. अंतराळयान ॲक्सियम 4 हे मिशन होतं. ठीक आहे. 4 अंतराळवीर गेले होते. हे काही महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतरची न्यूज बघू आपण. यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊ आपण. तर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला जे आहेत ते काय, तर कुठले आहेत, ते उत्तर प्रदेश आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा बनतो. बस झालं, याच्यावर मग दुसरं काही बनू शकत नाही. त्याच्यानंतर हा फार महत्त्वाचा आहे. तर शुभांशु शुक्ला यांचा अंतरिक्षातून काय झाला, संवाद झाला होता. ठीक आहे. तर त्यांनी पंतप्रधान मोदीशी संवाद साधला होता. हा अक्सियम 4 मोहिमेदरम्यान काय झालं, तर मिशन कमांडर पेगी विल्सन काय केले होते, यांनी शुभांशु शुक्ला यांना त्यांच्या अंतराळवीर पिन भेट दिली. ठीक आहे. आणि त्यांना पृथ्वीभोवती फिरणारा कितवा 634वा व्यक्ती घोषित केले. ठीक आहे. पृथ्वीभोवती फिरणारा 634वा कितवा 634वा व्यक्ती कोण, 634वा व्यक्ती कोण, तर शुभांशु शुक्ला हे ठरले आहेत. तर तुम्हाला असा प्रश्न राहील की मग पृथ्वीभोवती फिरणारे शुभांशु शुक्ला हे अंतराळवीर कितवे व्यक्ती ठरले आहेत, जगातील किती व्यक्ती ठरले आहेत, तर ते किती व्यक्ती ठरले आहेत, 634वे व्यक्ती ठरलेले आहेत. कितवे 634वे व्यक्ती हे ठरलेले आहेत. 634वा व्यक्ती कोण, शुभांशु शुक्ला. कुठले आहेत ते, उत्तर प्रदेशचे आहेत. कधी गेले होते, 25 जून 2025 ला. आणि परत कधी आले पृथ्वीवर, 15 जुलै 2025 ला ते परत आले. ठीक आहे. अक्सियम 4 मिशन होतं. ठीक आहे. कोणता मिशन होतं, अक्सियम 4 मिशन होतं. त्याच्यानंतरचा मुद्दा बघू आपण. तर युद्ध सराव एक्झाम मध्ये विचारतात. ठीक आहे. युद्ध सराव शक्ती. ठीक आहे. तर कोणामध्ये झालं होतं युद्ध सराव शक्ती, तर भारत आणि फ्रान्स मध्ये युद्ध सराव शक्ती हा नामक काय झाला होता, तर संयुक्त लष्करी सराव झाला होता. ठीक आहे. कुठं झाला होता, तर हा 2025 मध्ये कुठं, फ्रान्स मधील कॅव्हलेरी येथे झाला. तर अलीकडेच भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये युद्ध सराव शक्ती हा लष्करी सराव कुठे झाला, तर कुठे झाला, फ्रान्स मध्ये कुठे, कॅव्हलेरी येथे झाला. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आणि यांचे बाकी आपल्याला बघायचे होते. भारत आणि फ्रान्स मध्ये कोणकोणते पुणे युद्ध सराव होतात, तर कोणकोणते युद्ध सराव होतात, तर भारत आणि फ्रान्स मध्ये वरुण, ठीक आहे, गरुड, डेझर्ट नाईट. ठीक आहे. हे युद्ध सराव भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान होतात. कोणकोणते, वरुण, गरुड आणि डेझर्ट नाईट. ठीक आहे. तुम्ही याची काही ट्रिक पण बनवू शकता. ठीक आहे. काही बनवू शकता तुम्हाला जसं वाटते तसं, वडग, गडग. ठीक आहे. गाढव लक्षात ठेवू शकता, गाढव. ठीक आहे. ग म्हणजे गरुड, डे म्हणजे डेझर्ट आणि व म्हणजे वरुण. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ट्रिक बनवून सुद्धा लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतरचा मुद्दा, तर काय, निसार कुणाचा आहे, तर नासा आणि इस्रोचा हा मिशन आहे. कोणता, निसार. तर कधीचा मिशन आहे, तर जून 2025 मध्ये काय झाला, निसार उपग्रह श्रीहरिकोटा. ठीक आहे. हे कुठे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे. कोणती, इस्रोचं काय हेडक्वार्टर आहे श्रीहरिकोटा. येथून काय झालं, तर हे निसारचं काय करण्यात आलं होतं, लॉन्चिंग करण्यात आलं होतं. ठीक आहे. तो जुलै 2025 मध्ये प्रक्षेपित करण्यात आला. ठीक आहे. निसार मिशन. ओके. सो अमेरिकेची जी संस्था आहे कोणती, एक मिनिट, अमेरिकेची अंतरिक्ष संस्था कोणती, नासा, आणि भारताची कोण, इस्रो, यांच्यातील ही संयुक्त मोहीम होती. ठीक आहे. या संयुक्त मोहिमेचे उद्दिष्ट काय होते, तर पृथ्वीच्या गतिमान पृष्ठभागाचे आणि बदलत्या परिसंस्थांचे आणि बर्फाच्या वस्तुमान
मोजमाप करणे, हा निसार उपग्रह, बायोमास, नैसर्गिक धोके, समुद्र पातळी वाढ आणि भूजलाबद्दल काय महत्वाची माहिती प्रदान करणे या मिशनचे उद्दिष्ट होते. ठीक आहे. कोणता निसार मिशन? तर तुम्हाला प्रश्न काय राहील की निसार मिशन अलीकडेच कुठून लॉन्च करण्यात आला किंवा मग निसार मिशन कोणत्या दोन देशाच्या दरम्यान हा मिशन आहे. ठीक आहे. तर कोणातला आहे तर भारत आणि अमेरिका म्हणजे नासा आणि इस्रोच्या दरम्यानचा हा अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. ठीक आहे. ठीक आहे. कोण? डांगेती जानवी. तर डांगेती जानवी हा कुठला आहे तर आंध्र प्रदेशातील पल्लाकोल येथील डांगेती जानवी ही मुलगी काय झाली तर नासाचा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणारी काय पहिली महिला भारतीय ठरलेली आहे. तर हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. कोण? डांगेती जानवी. तर डांगेती जानवी काय तर नासाचा अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. ठीक आहे. 2029 मध्ये काय टायटन्स अंतराळ मोहिमेवर जाणारी डांगेती जानवी पहिली भारतीय अंतराळवीर बनणार आहे. कधी? 2029 मध्ये जाणार आहे ती. कशावर तर टायटन्स अंतराळ मोहिमेवरती जाणारी डांगेती जानवी पहिली भारतीय अंतराळवीर बनणार आहे. ठीक आहे. आता सुमारे किती 5 तासांच्या या अमेरिकन मोहिमेच्या क्रू दोनदा ग्रहाभोवती काय करेल? उड्डाण करेल. 2 सूर्योदय आणि 2 सूर्यास्त अनुभवेल. ठीक आहे. तर महत्वाचं लक्षात ठेवायचं काय तर त्या डांगेती जानवी आहेत काय झाल्या त्या नासाचा अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा बघू. ऑपरेशन बिहाली हा सुद्धा खूप खूप महत्वाचा पॉइंट आहे. ऑपरेशन बिहाली काय तर अमरनाथ यात्रेच्या आधी हा काय एक दहशतवाद विरोधी संयुक्त कारवाई करण्यात आली होती. ठीक आहे. ऑपरेशन बिहालीच्या माध्यमातून. तर ऑपरेशन बिहाली 26 जून 2025 रोजी जम्मू आणि काश्मीर मधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड येथील बिहाली भागात काय झाला तर भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी ऑपरेशन बिहाली हा दहशतवाद विरोधी संयुक्त कारवाई केली. ठीक आहे. तर 3 जुलै ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत काय झालं आता जे अमरनाथ मध्ये होणारी कोण यात्रा याची कारवाई सुरू झाली होती. कोणतं? ऑपरेशन बिहाली. ऑपरेशन बिहाली खूप महत्वाचा आहे. तर ऑपरेशन बिहाली कुठे झाला? एक मिनिट. तर ऑपरेशन बिहाली कुठे झाला तर ऑपरेशन बिहाली जम्मू आणि काश्मीर मध्ये झालं. ठीक आहे. उधमपूर जिल्ह्यात. ठीक आहे. तर कोण कोण? भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या दरम्यान हे ऑपरेशन बिहाली झालेलं आहे. ओके. सो नेक्स्ट मुद्दा बघू. आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आस्था पुनियाबद्दल. तर आस्था पुनिया या काय झाल्या तर नौदलातील पहिल्या महिला काय तर आस्था पुनिया काय झाल्या तर एक मिनिट. आस्था पुनिया या काय झाल्यात तर आस्था पुनिया नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट प्रशिक्षणार्थी ठरलेल्या आहेत. तर काय भारतातील नौदलातील सब लेफ्टनंट आस्था पुनिया काय झाल्या तर या लढाऊ विमानाच्या पायलट म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावर कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न दिसू शकतो. तर आस्था पुनिया हे जे नाव आहे खूप महत्वाचं आहे आणि पहिल्या महिला घडामोडी याच्यावर जास्त आयोगाचा असो किंवा मग कोणत्या एक्झामचा फोकस जास्त असतो. त्याच्यामुळे हा मुद्दा त्या अनुषंगाने लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे. सो काय तर आस्था पुनिया काय तर भारतीय नौदलातील सब लेफ्टनंट कोण आस्था पुनिया या लढाऊ विमानाच्या पायलट म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. तर काय त्या INS देग जे आहे ते मग कुठे विशाखापट्टणम येथे विंग्स ऑफ गोल्ड या प्रतिष्ठित मानचिन्हाने त्यांना सन्मानित करण्यात आले. ठीक आहे. तर काय आस्था पुनिया या कुठल्या आहेत तर त्या उत्तर प्रदेश मधील मेरठ इथले आहेत. तर त्यांनी बीटेक पदवी पूर्ण केली आणि त्या मग काय नौदलाच्या काय तर विमान चालक शाखेत त्या सामील झाल्या होत्या. कोण? आस्था पुनिया. तर आस्था पुनिया फारच महत्वाचा प्रश्न अलीकडे आपल्याला बनू शकतो कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये. सो काय तर मग आस्था पुनिया काय तर या भारतीय नौदलातील लढाऊ विमानाच्या पायलट म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. त्या कुठल्या आहेत तर त्या उत्तर प्रदेशच्या आहेत. ओके. सो या अनुषंगाने तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा मुद्दा घेऊ आपण. हा तर NDA मध्ये काय झालं तर NDA मध्ये पहिले बाजीराव पेशवे
यांचा पुतळा काय करण्यात आला, उभारण्यात आला. ठीक आहे. तर पुण्यातील खडकवासला येथे नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे NDA इथे परिसरात काय मराठा योद्धा पहिले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ म्हणजे घोड्यावरती पुतळ्याचे काय झाले अनावरण करण्यात आलेले आहे. कुठे, पुणे येथे खडकवासला. ठीक आहे, NDA. सो नेक्स्ट, तर जरमाटा सागरी युद्ध सराव. ठीक आहे काय, जरमाटा सागरी युद्ध सराव कुठे कुठे झाला, तर भारतीय तटरक्षक दल आणि जपानी तटरक्षक दल यांच्यातील काय होता हा जामाटा, हा संयुक्त सागरी सराव होता. कुठे, जुलै 2025 मध्ये पार पडला. यासाठी काय, तर इस्तुशिमा या जपानच्या तटरक्षक दलाचे चेन्नई येथे काय आगमन झाले होते. तर हा जामाटा सागरी युद्ध सराव कुठे पार पडला, तर हा चेन्नई येथे पार पडला. ठीक आहे, जामाटा सागरी युद्ध सराव कुठे पार पडला, एकच मिनिट. तर हा कुठे पार पडला, तर हा चेन्नई येथे पार पडला. ठीक आहे. कोणाकोणाच्या दरम्यान, भारतीय तटरक्षक दल आणि जपानी तटरक्षक दल यांच्या दरम्यान हा. ठीक आहे. तर इस्तुशिमा या जपानच्या तटरक्षक जहाजाचे नाव होते का जामाटा. ठीक आहे. तर जामाटा म्हणजे काय, तर जपानी भाषेतील शब्दाचा अर्थ पुन्हा भेटू असा होतो. जामाटा म्हणजे काय होते, तर पुन्हा भेटू असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण. तर काय, भारत ग्रीस मध्ये कोणता सराव पार पडलाय, तर पासेक्स. पासेक्स नावाचा सराव काय भारत आणि ग्रीस यांच्या दरम्यान पार पडलेला आहे. ठीक आहे. पासिंग एक्झरसाइज त्याला आपण म्हणतो. पासेक्स कुठे, मुंबईच्या किनाऱ्यावर हा पार पडला. कोणाच्या दरम्यान, तर भारतीय आणि ग्रीक नौदलामध्ये हा पासेक्स सराव काय झाला पार पडला. तर प्रश्न कसा राहिला आपल्याला, की अलीकडेच पासेक्स सराव कोणत्या दोन नौदलामध्ये पार पडला, तर ते कोणते आहे, तर भारत आणि ग्रीक. कोण, भारत आणि ग्रीस. ठीक आहे, पासेक सराव. ठीक आहे, भारतीय आणि ग्रीक नौदलामध्ये काय, तर पासेक सराव पार पडला. कधी, जुलै 2025 मध्ये. कुठे पार पडला, तर मुंबईच्या किनाऱ्यावर हा पार पडलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा बघू आपण. तर ऑपरेशन शिवा काय, ऑपरेशन शिवा काय, तर भारतीय लष्कराने जुलै 2025 मध्ये ऑपरेशन शिवा काय केला, सुरू केला. ठीक आहे. जे काय आहे ते अमरनाथ यात्रेचे सुरक्षित व सुरळीत आयोजन सुनिश्चित करण्यासाठी राबवले जात आहे. कोणते, ऑपरेशन शिवा. तर ऑपरेशन शिवा कशासाठी राबवले जात आहे, तर ऑपरेशन शिवा हे कशासाठी राबवले जात आहे, तर अमरनाथ यात्रेचे सुरक्षित व सुरळीत आयोजन सुनिश्चित करण्यासाठी हे राबवले जात आहे. कोणते, ऑपरेशन शिवा. कधी, तर जुलै 2025 मध्ये. ठीक आहे, ऑपरेशन शिवा हे लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न विचारेल तर असंच विचारेल की भारतीय लष्कराने जो जुलै 2025 मध्ये ऑपरेशन शिवा सुरू केलाय तो कशा संबंधित आहे, तर कशा संबंधित आहे, तो तर अमरनाथ यात्रेचे सुरक्षित व सुरळीत आयोजन सुनिश्चित करण्यासाठी हे राबवले जात आहे. ओके. सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण. ठीक आहे. ऑपरेशन सिंदूर तुम्हाला माहितच असेल, हा फार महत्वाचा आहे. भारताने काय केलं होतं, तर जे टेररिस्ट जे होते पाकिस्तानचे, जे टेररिस्ट बेस होते त्याच्यावर काय केला, भारतीय संरक्षण दलाने काय केला, काउंटर अटॅक केला. ठीक आहे. तर ऑपरेशन सिंदूर कधी झालं, 7 मे 2025 हे तारीख लक्षात ठेवा. आयोग विचारू शकतं, मागे रशिया युक्रेनवर तारीख विचारली होती 24 फेब्रुवारी 2024. तशाच प्रकारे हे विचारू शकते. त्याच्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवणे फार महत्वाचं. ऑपरेशन सिंदूर बद्दल काय, तर 7 मे 2025 मध्ये काय केलं होतं, आपण अटॅक केला होता. ठीक आहे, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानवरती. सो नेक्स्ट मुद्दा, हा फारच खूपच इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे सोनाली मिश्रा. तर सोनाली मिश्रा काय झाल्या, तर रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणजे RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या काय झाल्या, तर पहिल्या महिला संचालक त्या ठरलेल्या आहेत. कधी, जुलै 2025 मध्ये काय झालं, तर सोनाली मिश्रा यांची रेल्वे सुरक्षा दलाच्या RPF पहिल्या महिला महासंचालक DG डायरेक्टर जनरल म्हणून काय नियुक्ती करण्यात आली. त्या 31 ऑक्टोबर 2026 रोजी सेवानिवृत्त होईपर्यंत डायरेक्टर जनरल DG म्हणून कार्य करतील. ठीक आहे. तर त्या 1993 बॅचच्या मध्य प्रदेश कॅडरच्या त्या भारतीय पोलीस सेवेतील त्या IPS अधिकारी आहेत. ओके. सो महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर सोनाली मिश्रा काय या रेल्वे सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक झालेल्या आहेत. ठीक आहे. कोण, सोनाली मिश्रा काय झाल्या, तर रेल्वे सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक झालेल्या आहेत. ओके. सो नेक्स्ट मुद्दा बघू.
तर प्रचंड शक्ती युद्ध सराव हा कोणामध्ये पार पडलाय तर भारतीय लष्कराने प्रचंड शक्ती नावाचा युद्ध सराव कुठे केला तर मेरठ उत्तर प्रदेश येथे जुलै 2025 मध्ये आयोजित केला होता. ठीक आहे, तर हेच महत्वाचं आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, तर प्रचंड शक्ती युद्ध सराव कुठे पार पडला तर मेरठ उत्तर प्रदेश मध्ये तो पार पडला. ठीक आहे, उत्तर प्रदेश मधील मेरठ येथे तो पार पडला. कोण? भारतीय लष्कराचा काय प्रचंड शक्ती हा नावाचा युद्ध सराव. ओके, सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण. रिपीट. तर आता खूप महत्वाचा भाग म्हणजे पुरस्कार व पुस्तके. ओके, सो पुरस्कार आपण आधी बघू. सो पुरस्कार व पुस्तके. तर महत्वाचा म्हणजे काय तर सुरेश सावंत यांना साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. ते सुरेश सावंत कुठले आहेत तर ते नांदेडचे आहेत, ज्येष्ठ बाल साहित्यक आहेत. ठीक आहे, तर त्यांचा आभाळ माया या बाल कविता संग्रहासाठी काय त्यांना साहित्य अकादमीचा मराठी भाषेसाठीचा बाल साहित्य पुरस्कार 2025 काय करण्यात आला जाहीर करण्यात आला. ठीक आहे, कोणाला? सुरेश सावंत. सुरेश सावंत यांना काय? सुरेश सावंत यांना साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार त्यांच्या कोणत्या बालकविता संग्रहासाठी तर आभाळ माया. ठीक आहे, जर ते कुठले आहेत तर ते नांदेडचे आहेत. ठीक आहे, सुरेश सावंत यांना काय आभाळ माया यांच्या बाल कविता संग्रहासाठी यावर्षीचा साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. ओके, सो 18 जून 2025 रोजी काय एकूण 24 लेखकांची बाल साहित्य पुरस्कार म्हणून काय घोषणा करण्यात आली. ओके, तर डॉक्टर सावंत यांच्याविषयी माहिती जर बघितलं तर ते काय डॉक्टर सावंत यांनी बाल साहित्यात किती 33 पुस्तके लिहिलेली आहेत. तर ठीक आहे, त्यांचा हा आभाळ माया हा कविता संग्रह पुण्याच्या चेतक बुक्स तर्फे 2023 साली प्रकाशित झाला होता. ओके, तर साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार काय तर साहित्य अकादमी तर्फे 2010 सालापासून 24 भाषातील बाल साहित्यासाठी हा भारतीय लेखक आणि लेखिकेला दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार आहे. तर 50,000 रुपये ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ओके, सो नेक्स्ट मुद्दा बघू. तर आता मराठी भाषेसाठी कोणाकोणाला मिळाला आहे अलीकडे आपण ते बघू. तर मराठी भाषेसाठी पहिला पुरस्कार जो आहे तो अनिल अवचट यांच्या सृष्टीत गोष्टी लघुकथा याच्यासाठी मिळाला होता. ठीक आहे, कोणाला? अनिल अवचट यांच्या सृष्टीत गोष्टीत या लघुकथेसाठी बाल साहित्य पुरस्कार मिळालेला होता साहित्य अकादमीचा. ओके, सो 2025 ला कोणाला मिळाला तर 2025 चा डॉक्टर सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या बालकविता संग्रहाला मिळाला. 2024 चा भारत ससाने यांच्या समशेर आणि भूतबंगला या कादंबरीला मिळाला. त्याच्यानंतर 2023 चा एकनाथ आवाड यांच्या छंददेही आनंद बालकविता संग्रहाचा बाल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तर 2022 मध्ये काय तर संगीता बर्वे यांच्या पीयूची वही या कादंबरीला हा बाल साहित्य पुरस्कार मिळालेला होता. ओके, सो डॉक्टर सुरेश सावंत यांना 2025 चा काय आभाळ माया या बालकविता संग्रहासाठी बाल साहित्य पुरस्कार साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. ओके, ठीक आहे, त्याच्यानंतर मग साहित्य युवा पुरस्कार 2025. ठीक आहे, कोणाला? प्रदीप काकोरे यांना. ठीक आहे, प्रदीप काकोरे यांना काय तर त्यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी त्यांची निवड करण्यात आली. ठीक आहे, तर प्रदीप काकोरे कोण? एक मिनिट. तर प्रदीप काकोरे यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 त्यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी मिळालेला आहे. ओके, सो नेक्स्ट मुद्दा. ठीक आहे, तर खोल खोल दुष्काळ डोळे ही कोकरे यांची काय पहिलीच कादंबरी आहे. ठीक आहे, आणि या कादंबरीला यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने काय शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर देण्यात आली आहे. ठीक आहे, यशवंत चव्हाण सेंटरचा नादो महानोर पुरस्कार, राज्य सरकारचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देखील या कादंबरीला मिळालेला आहे. सो खूप खूप महत्वाची ही कादंबरी आहे. कोणती? खोलखोल दुष्काळ डोळे. कोणाची? प्रदीप कोकरे यांची. कोणाची? प्रदीप कोकरे यांची. ओके, प्रदीप कोकरे यांची कोणती? प्रदीप कोकरे यांची कोणती तर खोलखोल दुष्काळ डोळे ही कादंबरी. ओके, सो नेक्स्ट मुद्दा बघू. हा, तर याच्यासाठी काही अटी आहेत. ओके, बाल साहित्य
अकादमी युवा पुरस्कारासाठी. तर 35 किंवा कमी वयाच्या युवा भारतीय लेखक लेखिकेला काय त्यांच्या किंवा तिच्या पहिल्या किंवा सर्वोत्कृष्ट साहित्य कृतीसाठी काय दरवर्षी साहित्य अकादमी तर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तर 2011 सालापासून 24 भाषांमधील लेखक लेखिकेला हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. तर 50,000 रुपये आणि काय ताम्रपत्र या पुरस्काराचे काय आहे तर स्वरूप आहे. ठीक आहे. तर मराठीतील पहिला पुरस्कार कुणाला मिळाला होता तर युवा पुरस्कार. मराठीतील पहिला साहित्याचा युवा पुरस्कार कुणाला मिळाला होता? ऐश्वर्या पाटेकर. कशासाठी? ज्यांना 2011 मध्ये त्यांच्या भूईशास्त्र या कविता संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता. ठीक आहे. तर पहिल्या मराठीतील पहिला युवा पुरस्कार कुणाला मिळाला होता साहित्य अकादमीचा तर ऐश्वर्या पाटेकर यांना मिळालेला होता. कुणाला? ऐश्वर्या पाटेकर. ठीक आहे. यांच्या कोणत्या भूईशास्त्र या कविता संग्रहाला कधी 2011 मध्ये. तर अलीकडेच कोणाकोणाला पुरस्कार देण्यात आला हा तर अलीकडेच कोणाकोणाला अलीकडेच हा 2025 चा प्रदीप कोकरे यांच्या खोलखोल दुष्काळ डोळे या कादंबरीला. त्याच्यानंतर 2024 मध्ये देविदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीला. तर 2023 मध्ये विशाखा विश्वनाथ यांच्या स्वतःला स्वतः विरुद्ध उभं करताना या कविता संग्रहासाठी. आणि 2022 मध्ये कोणाला तर पवन नालट यांचा मी संदर्भ पोखरतोय या कविता संग्रहासाठी देण्यात आला. ओके. सो नेक्स्ट बघू आपण आता. हा खूप आयएमपी आहे, खूपच आयएमपी प्रश्न. ठीक आहे. तर ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांना काय 2025 चा संयुक्त राष्ट्रसंघाचा लोकसंख्या पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणाला? ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांना 2025 चा संयुक्त राष्ट्रसंघाचा लोकसंख्या पुरस्कार. ठीक आहे. युनायटेड नेशन पॉप्युलेशन अवॉर्ड 2025 म्हणजे कुठे? न्यूयॉर्क येथे 11 जुलै 2025 रोजी जागतिक लोकसंख्या दिनी. ठीक आहे. कधी? 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनी प्रदान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार वैयक्तिक श्रेणीमध्ये मिळालेला आहे. ठीक आहे. तर हा पुरस्कार स्वीकारताना काय केलं होतं तर त्यांनी मराठी भाषेमध्ये भाषण कामगिरी करणाऱ्या का पहिल्या महिला व्यक्ती ठरल्या होत्या. ठीक आहे. पहिल्या महिला व्यक्ती ठरल्या. ठीक आहे. त्यांनी मराठीमध्ये भाषण दिलं तिथे. सो महत्वाचं म्हणजे काय तर ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांना काय 2025 चा संयुक्त राष्ट्रसंघाचा लोकसंख्या पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण. सो हा पुन्हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला काय तर 2024-25 चा डिजिटल पेमेंट पुरस्कार मिळालेला आहे. तर प्रश्न काय राहील की अलीकडेच 2024-25 चा डिजिटल पेमेंट कोणत्या बँकेला मिळालेला आहे? तर कोणत्या बँकेला मिळालेला आहे तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला 2024-25 चा काय डिजिटल पेमेंट पुरस्कार मिळालेला आहे. ओके. त्याच्यानंतर डॉक्टर शरण कुमार लिंबाडे यांना काय चिंता रवींद्रन पुरस्कार 2025 ने काय सन्मानित करण्यात आले. तर जुलै 2025 मध्ये काय मराठी लेखक आणि समीक्षक डॉक्टर शरण कुमार लिंबाडे यांचा चिंता रवींद्रन पुरस्कार 2025 साठी काय यांची निवड करण्यात आली. ठीक आहे. हा पुरस्कार त्यांना कोझिकोड येथील केपी केशवन मेनन सभागृहात 26 जुलै 2025 रोजी प्रदान करण्यात आला. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर शरण कुमार लिंबाडे काय तर दलित ओळख समानता आणि मानवी हक्कावर लक्ष केंद्रित करणाऱ्या त्यांच्या लेखनासाठी काय करतात ओळखले जातात. ठीक आहे. त्यांना 50,000 रुपये मिळाले. ठीक आहे. तर काय तर चित्ता रवींद्रन पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला तर डॉक्टर शरण कुमार लिंबाडे यांना देण्यात आला. ओके. सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण. हा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर काय पेन पिंटर पारितोषिक 2025 कोणाला देण्यात आला तर या सुदानच्या आहेत स्कॉटिश लेखिका कोण स्कॉटिश लेखिका कोण तर लीला अबोलेला. ठीक आहे. लीला अबोलेला यांना काय 2025 चा पेन पिंटर पुरस्कार जाहीर करण्यात आला. ठीक आहे. कोणाला? लीला अबोलेला यांना काय तर पेन पिंटर पुरस्कार पेन पिंटर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला तर लीला अबोलेला यांना देण्यात आला. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हा खूपच महत्वाचा मुद्दा. ठीक आहे. कोण? मारुती चित्तमपल्ली यांच्यावर प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. राज्यसेवाला मल्टिपल याच्यात आणि कंबाईनला वन लाइनर याच्यामध्ये. ठीक आहे.
तर कुठे ना कुठे प्रश्न याच्यावर विचारला जाईल असा माझा प्राथमिक अंदाज आहे. सो मारुती चित्तमपल्ली काय, तर ते प्रसिद्ध पक्षीतज्ञ आणि वृक्ष अभ्यासक अरण्य ऋषी, काय त्यांना अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे काय 18 जून 2025 रोजी सोलापूर, कुठे सोलापूर येथे निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी काय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर 12 नोव्हेंबर 1932 मध्ये सोलापूरमध्ये त्यांचा काय झाला, जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव काय, तर मारुती भुजंगराव चित्तमपल्ली. ठीक आहे. त्यांचं शिक्षण वगैरे आता तेवढं काही महत्वाचं नाही. ठीक आहे. तर ते सोलापूरचे आहेत, हा फार महत्वाचा मुद्दा. ओके. सो मारुती चित्तमपल्ली यांच्या नोकरीची सुरुवात कुठे, सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथे झाली. ठीक आहे. ढेबे येथील वन विभागात झाली. ओके. त्याच्यानंतर काय, तर त्यांनी मग कुठे कुठे काम केलं, तर त्यांनी महाबळेश्वर, वडगाव, नांदेड, अहमदनगर, त्याच्यानंतर राजूर, गोंदिया, नवेगाव, पनवेल, पुणे येथे काय वन विभागात त्यांनी काम केलेले आहे. ठीक आहे. 1990 मध्ये निवृत्त झाले. त्यांनी काय केलं होतं, तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उपसंचालक या पदावरती होते. चित्तमपल्ली यांना कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात मोठे योगदान दिले. ठीक आहे. या उलट त्यांनी काय केलं, तर गरीब आदिवासी मजुरांचे आत्मीय पाखरू साहेब सुद्धा ते होते. त्यांना पाखरू साहेब सुद्धा म्हटल्या जात होते. ठीक आहे. गरिबांचे, आदिवासींचे, मजुरांचे. ओके. ते एक काय होते, उत्तम पक्षीतज्ञ म्हणून ओळखले जात होते. ठीक आहे. म्हणून त्यांना अरण्य ऋषी सुद्धा म्हणतात. ठीक आहे. त्यांनी वन्यजीव व्यवस्थापन, वने, वन्य प्राणी आणि पक्षी जगताविषयी खूप संशोधन केले. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये त्यांनी काय आपले विचार मांडले. व्यंकटेश माडगुळकर यांनी त्यांना वनस्पती कुळातील माणूस असे संबोधले होते. ठीक आहे. वनस्पती कुळातील माणूस असे संबोधले होते मारुती चित्तमपल्ली यांना. सो चित्तमपल्ली काय, तर हे राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती आणि छत्रपती संभाजी नगरच्या मराठी अभ्यासक मंडळाचे ते सदस्य देखील काय होते. ठीक आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक पदाचे त्यांनी कामही पाहिले. ठीक आहे. सो महाराष्ट्र पक्षी मित्र संस्थेच्या पहिल्या पक्षी मित्र संमेलनाचे म्हणजे 1987 जे नाशिकला झाले ते तिथे काय होते, अध्यक्ष होते. 2006 मध्ये काय झालं, तर सोलापूर येथे जे 79व्या काय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. ठीक आहे. तर वयाच्या 40व्या वर्षी लेखनाला त्यांनी सुरुवात केली. त्यांना पहिले पुस्तक प्रसिद्ध केले तेव्हा ते 53 वर्षाचे होते. 58व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर त्यांनी 20 पुस्तके प्रकाशित झाली. ठीक आहे. किती, 20 पुस्तके प्रकाशित झाली. ठीक आहे. तर त्यांनी काही प्रमुख पुस्तके सुद्धा लिहिली आहेत. ती म्हणजे कोणते, तर पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दाचे धन, रातवा, त्याच्यानंतर मृग पक्षीशास्त्र, ते मराठी संस्कृत अनुवाद आहे. त्याच्यानंतर घरट्या पलीकडे, पाखर माया, निसर्ग वाचन, सुवर्णगड, आपल्या भारतातील साप, हा इंग्रजी मराठी अनुवाद त्यांनी लिहिला. पक्षीकोश म्हणा की मग आनंदाई बागडे, निळावंती, केशराचा पाऊस, चैत्र पालवी, चित्रग्रीव, जंगलीची दुनिया, त्याच्यानंतर मग काय नवीगाव, बांचे दिवस, पाणीकोश, मस्तकोश असे इत्यादी पुस्तक त्यांनी लिहिलेले आहेत. ठीक आहे. तर त्यांचं आत्मचरित्र कोणतं, तर चकवा चांदण. ठीक आहे. एक वनोपनिषद. ठीक आहे. त्यांचं आत्मचरित्र कोणतं, तर चकवा चांदण. हा खूप महत्वाचा आहे. चकवा चांदण हा लक्षात ठेवा तुम्ही, आत्मचरित्र त्यांचे. त्याच्यानंतर त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले ते बघू आपण. पुरस्कार व सन्मान कोणकोणते मिळाले, त्यांना 2025 मध्ये पद्मश्री मिळाला. ठीक आहे. रातवा या पुस्तकाला काय 1994 साली राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार त्यांना मिळाला. उत्कृष्ट लेखनासाठी काय महाराष्ट्र शासनाचा कोणता विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार त्यांना 2016 मध्ये मिळाला. त्याच्यानंतर दमनी साहित्य पुरस्कार त्यांना 1991 मध्ये मिळाला. त्याच्यानंतर मग अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचा सन्मान कधी 1996 मध्ये त्यांचा करण्यात आला. त्याच्यानंतर महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार 2003 मध्ये त्यांना देण्यात आला आणि वसुंधरा सन्मान 2009 मध्ये त्यांना देण्यात आला. भारतीय विद्यापीठ जीवन साधना पुरस्कार त्यांना 2013 मध्ये देण्यात आला. अशा प्रकारे त्यांना पुरस्कार व सन्मान मिळाले. त्यांना पद्मविभूषण किंवा पद्मभूषण मिळालेलं नाही. ठीक आहे. तर ऑप्शन मध्ये आपल्याला पद्मभूषण वगैरे देऊ शकतो आणि आपल्याला तिथं कन्फ्युज येते. फक्त त्यांना 2025 मध्ये पद्मश्री मिळालेली आहे. ऑप्शन मध्ये असं आहे खालीलपैकी कोणते
वाक्य जे आहे ते मारुती चित्तमपल्ली यांच्या संबंधित किंवा चुकीचे आहे अशा प्रकारे विचारू शकतो. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आपल्याला लक्षात ठेवणे फार महत्वाचं आहे की त्यांना पद्मभूषण किंवा पद्मविभूषण पुरस्कार मिळालेले नाहीत. त्यांना पद्मश्री पुरस्कार 2025चा मिळालेला आहे. ठीक आहे. तर मारुती चित्तमपल्ली तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून ठेवा किंवा मग माझा व्हिडिओ पुन्हा एकदा रिव्हिजन करा, तुम्हाला फार कामात येईल. ठीक आहे. मारुती चित्तमपल्ली, तर त्यांना काय अरण्य ऋषी म्हणतात. ते कुठले आहेत तर ते सोलापूरचे आहेत. ते पक्षी तज्ज्ञ सुद्धा आहेत. ठीक आहे. सोलापूरमध्ये त्याचा जन्म झाला. त्यांचं नाव लक्षात ठेवा तुम्ही, मारुती भुजंगराव चित्तमपल्ली हे त्यांचं पूर्ण नाव आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, त्यांना गरीब आदिवासी मजुरांचे ते काय होते, पाखरू साहेब होते. ठीक आहे. त्यांच्यानंतर त्यांचे काय, त्यांना माडगुळकरांनी काय म्हटलं होतं तर वनस्पती कुळातील माणूस असं त्यांचं संबोधलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ते सल्लागार समिती कुठं, चित्तमपल्ली काय राज्य वन्यजीव सल्लागार समितीचे अध्यक्ष होते आणि काय छत्रपती संभाजीनगर मराठी अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य देखील ते होते. ठीक आहे. त्यांनी काय तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक पदाचेही काम त्यांनी केलेले आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर हे काही हायलाइट मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा त्यांच्याबद्दल. ठीक आहे. 19व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. हा फार महत्वाचा आहे. 1920 आणि 20 पुस्तके त्यांनी प्रकाशित केली होती. ओके. सो त्यांचे आत्मचरित्र कोणते तर चकवा चांदण. ठीक आहे. आणि त्यांना पुरस्कार कोणता मिळाला आहे, पद्मश्री 2025 आता अलीकडेच. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याबद्दल लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा मुद्दा बघू आपण. आता इथून स्पोर्ट आपले सुरू झालेले आहेत. ठीक आहे. तर स्पोर्ट घडामोडी आपण आता इथे पाहू. तर स्पोर्टच्या घडामोडी आपण इथे बघू. तर सुरुवातीला आपण एकच तर आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 कुठे पार पडली तर थायलंड मध्ये पार पडली. ठीक आहे. कधी, जून 2025 मध्ये. आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 कुठे पार पडली तर थायलंड मध्ये पार पडली. ठीक आहे. तर काय नितेश कुमार यांनी काय इथे या स्पर्धेमध्ये 3 सुवर्ण पदके जिंकली. ठीक आहे. तर ही चॅम्पियनशिपच्या इतिहासातील भारताची सर्वोच्च कामगिरी ठरलेली आहे. भारताने किती गोल्ड जिंकले तर या स्पर्धेत 4 गोल्ड जिंकलेले आहेत. ठीक आहे. तर महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर हे जे आशियाई थायलंड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 कुठे पार पडली तर थायलंड मध्ये पार पडली. हे लक्षात ठेवा. कधी, जून 2025 मध्ये. त्याच्यानंतरचा मुद्दा एशियन पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप 2025. ठीक आहे. तर कुठे झाली तर चीन मध्ये झाली. ठीक आहे. एशियन पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप 2025 कुठे झाली तर चीनच्या बीजिंग येथे पार पडली. ठीक आहे. एशियन पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप 2025 कुठे पार पडली तर चीन येथे पार पडली. ठीक आहे. तर या स्पर्धेमध्ये काय तर भारताने पदतालिकेत किती स्थान, द्वितीय स्थान प्राप्त केले. कितवे स्थान प्राप्त केले, द्वितीय स्थान प्राप्त केले. ओके. सो एशियन पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप 2025 कुठे पार पडली तर ही चीनच्या बीजिंग येथे पार पडली. ठीक आहे. आणि चीन या स्पर्धेत काय अव्वल स्थानावर राहिला. ओके. त्याच्यानंतरचा मुद्दा तर विम्बल्डन 2025. ठीक आहे. तर याचा विजेता कोण झाला तर इटलीचा कोण, यानिक सिन्नर. हा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. यानिक सिन्नर. आता याबद्दल तुम्हाला जे काही ग्रँड स्लॅम आहेत या पुरस्काराबद्दल जर तुम्हाला शॉर्ट ट्रिक, बिलकुल सोपी शॉर्ट ट्रिक जर पाहिजे असेल तर माझा टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही जा आणि तिथे लिंक दिली आहे माझ्या चॅनलची, टेलिग्राम चॅनलची लिंक, आणि ती जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला जे रोज आपले डेली क्विज आहेत, आपण याच्यावर परिक्रमावर डेली क्विज टाकतो आपल्या ग्रुपवरती, तर तिथे तुम्हाला पीडीएफ, डेली क्विजेस आणि हे जे पॉइंट आहेत हे लक्षात कसे ठेवायचे याची शॉर्ट ट्रिक सुद्धा मिळेल. त्याच्यामुळे माझा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. ओके. तर काय विम्बल्डन 2025 तर याचा विजेता कोण ठरला तर इटलीचा यानिक सिन्नर. कोण, इटलीचा यानिक सिन्नर. तर 2025च्या विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिप मध्ये पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिन्नरने काय केला तर स्पेनचा जो कार्लोस अल्काराज आहे याचा पराभव करत विजेतेपद पटकावलेले आहे. हे त्याचे काय तर विम्बल्डन मधील पहिले एकेरी विजेतेपद ठरलेले आहे. ठीक आहे. आता या स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये कोण तर पोलंडच्या इगा स्विटेकने काय केलं तर अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवाचा काय केला सरळ सेटमध्ये पराभव करून जेतेपद जिंकलेले आहेत. ठीक आहे. तर विम्बल्डन 2025. ठीक आहे. विम्बल्डन 2025
विजेता कोण आहे? पुरुष विजेता तर इटलीचा यानिक सिनर. आणि महिलामध्ये कोण? तर महिला एकेरीत कोण? तर पोलंडच्या कोण? इगा स्विटेक. ठीक आहे, हे दोन मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट आता मुद्दा बघू आपण. तर पहिली हॉकी इंडिया मास्टर कप 2025. ठीक आहे, हॉकी इंडिया मास्टर कपचा पहिला हंगाम कधी? 18 ते 27 जून 2025 दरम्यान चेन्नई तामिळनाडू येथील महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियम मध्ये काय झाला? पार पडला. ठीक आहे, तर हॉकी युनिट ऑफ तामिळनाडू, हॉकी युनिट ऑफ तामिळनाडू या संघाने काय केलं? तर हॉकी महाराष्ट्र संघाचा पराभव करून पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. ठीक आहे, तर इथं महाराष्ट्राचा हार झाली. ठीक आहे, आणि जिंकला कोण? तामिळनाडूने जिंकलं. ठीक आहे, हॉकी युनिट ऑफ तामिळनाडू काय? पहिला हॉकी इंडिया काय? पहिला हॉकी इंडिया मास्टर कप 2025 कोणी जिंकलाय? तर तामिळनाडूने जिंकलाय. कोणाला हरवून? महाराष्ट्राला हरवून. ठीक आहे, पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप कोण जिंकलाय? तर तामिळनाडूने जिंकलेला आहे. ओके, सो नेक्स्ट बघू आपण आता. तर काय हा खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे इंग्लंडमध्ये काय होणार आहे? तर इंग्लंडमध्ये काय होणार आहे? तर इंग्लंडमध्ये आयसीसी महिला क्रिकेट T20 विश्वचषक 2026 चे आयोजन करण्यात आलेले आहे. ठीक आहे, कुठं? इंग्लंडमध्ये. तर 2026 मध्ये सर्वात मोठी आयसीसी महिला T20 क्रिकेट विश्वचषक 12 जून ते 5 जुलै दरम्यान कुठं? इंग्लंडमध्ये होणारा 7 ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, तर इंग्लंडमध्ये किती? 7 ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे 2026 मध्ये. तर 2026 मध्ये काय होणार? तर महिलांची आयसीसी इंटरनॅशनल क्रिकेट क्लब महिला T20 वर्ल्ड कप कुठे होणार आहे? 2026 तर इंग्लंडमध्ये होणार आहे. किती ठिकाणी? 7 ठिकाणी होणार आहे. ओके, सो त्याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे नवी दिल्लीत काय? तर होणार वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 होणार आहे. ठीक आहे, तर दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण आहेत? तर रेखा गुप्ता यांनी काय केलं? तर नवी दिल्ली 2025 वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिपचा लोगो शुभंकर आणि 100 दिवसांचे काउंटडाऊन सुरू केले आहे. तर काय? तर वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ही चॅम्पियनशिप 2025 कुठे होणार आहे? तर ही नवी दिल्लीत होणार आहे. ओके, सो नेक्स्ट मुद्दा आपण बघू. हां, तर आपले जे नीरज चोपडा आहेत, नीरज चोपडा यांना सुवर्ण पदक मिळालं. कुठं? तर पॅरिस डायमंड लीग 2025 येथे. कसं? तर जून 2025 मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या पॅरिस डायमंड लीग 2025 या स्पर्धेत भारताच्या नीरज चोपडाने काय केलं? तर 88.16 मीटर, किती? 88.16 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावलेले आहे. किती? 88.16 मीटर भालाफेक त्यांनी फेकला. कुठे झाली स्पर्धा? तर फ्रान्समध्ये झाली. फ्रान्समध्ये कुठे? पॅरिस डायमंड लीग. ठीक आहे, पॅरिस डायमंड लीग. ओके, नीरज चोपडा यांना सुवर्ण पदक. किती? 88.16 मीटर ज्यांनी भालाफेक फेकलेला आहे. ओके, सो पुन्हा आष्ट्रावा गोल्डन स्पाइस 2025 ची स्पर्धा आली, त्याच्यामध्ये सुद्धा काय? नीरज चोपडा यांना सुवर्ण पदक गोल्ड मेडल मिळालेलं आहे. तर ही स्पर्धा कुठे पार पडली? तर चेक प्रजासत्ताक मध्ये ही स्पर्धा पार पडली. याच्यामध्ये त्यांनी किती फेकल्या? तर 85.29 मीटर असं भालाफेक फेकत त्यांना सुवर्ण पदक जिंकलेले आहे. आणि तिथे किती? 88.16. कुठं? 88.16. एक मिनिट. पॅरिस डायमंड लीग मध्ये किती फेकलाय त्यांनी? 88.16. आणि इथे किती? 85.29. ठीक आहे, त्याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे हा फार महत्वाचा मुद्दा म्हणजे राजस्थानमध्ये काय होणार आहे? तर 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, ठीक आहे, 2025 चे काय तिथं आयोजन करण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर राजस्थान नोव्हेंबर 2025 मध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम च्या काय 5व्या आवृत्तीचे आयोजन करणार असल्याची घोषणा कोण? केंद्रीय क्रीडा मंत्री आणि युवा व्यवहार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी जून 2025 मध्ये केली. ठीक आहे, तर राजस्थानमध्ये काय होणार आहे? तर 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स इथं राजस्थानमध्ये काय होणार आहे? तर 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचे काय आयोजन करण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर या स्पर्धा जयपूर मधील पूर्णिमा विद्यापीठ आणि काय राजस्थान विद्यापीठ संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. ओके, सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण. तर 2024 चा जो आहे खेलो इंडिया युथ गेम युनिव्हर्सिटी जे आहे ते कुठे झालं होतं? तर 7 ईशान्येकडील राज्यामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. ठीक आहे, ओके, कधी? कुठे? तर ईशान्येकडील राज्यामध्ये 7 ईशान्येकडील राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे, त्याच्यानंतरचा मुद्दा बघू आपण. तर भारताकडे 2029 च्या
वर्ल्ड पोलीस अँड फायर गेमचे काय यजमानपद आहे. ठीक आहे. भारताने काय केलं तर 2029 वर्ल्ड पोलीस अँड फायर गेमचे काय यजमानपद मिळवलेले आहे. या स्पर्धा गुजरातमधील कुठे होणार आहे तर अहमदाबाद, गांधीनगर, एकता नगर येथे होतील. ठीक आहे. तर या स्पर्धांमध्ये 70हून अधिक देशामधील पोलीस काय पोलीस, अग्निशमक, सीमा शुल्क आणि कोण सुधारात्मक सेवामधील 1000हून अधिक खेळाडू सहभागी होतील. ओके. सो तर भारताकडे काय तर 2029च्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेमचे काय यजमानपद आहे. गुजरातमध्ये होणार आहे. ओके. तर 78व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलचर अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये काय तर कर्नाटक राज्य हे अव्वल ठरलेले आहे. ठीक आहे. 78व्या कोणत्या 78व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलचर अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये काय कर्नाटक आहे हे अव्वल ठरले आहे. तर ही स्पर्धा कुठे पार पडली तर ओडिशातील भुवनेश्वर येथे झालेल्या 78व्या राष्ट्रीय जलचर अजिंक्य स्पर्धेत कोण तर कर्नाटक 16 सुवर्ण पदकासह काय अवस्थान पटकावलेले आहे. त्याच्यानंतर कोण होते तर तामिळनाडू आणि महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो तर तिसरा क्रमांक लागतो. ठीक आहे. तर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो याच्यात तिसरा. ठीक आहे. तर वरिष्ठ राष्ट्रीय जलचर काय 78वी वरिष्ठ राष्ट्रीय जलचर अजिंक्यपद स्पर्धा 2025 कुठे पार पडली तर ही ओडिशातील भुवनेश्वर इथे पार पडली आणि याच्यामध्ये अव्वल कोणतं राज्य होते तर कर्नाटक राज्य हे अव्वल होतं. तर तामिळनाडू हे दुसरे होते आणि तिसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा होता. ओके. त्याच्यानंतरचा मुद्दा बघू आपण. तर आयुष शेट्टी जे आहेत कोण आयुष शेट्टीला काय मिळालं आहे तर युनायटेड स्टेट्स ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे काय विजेतेपद मिळालेले आहे. ठीक आहे. तर आयुष शेट्टी कुठले आहेत तर कर्नाटकचे आहेत. ठीक आहे. कर्नाटकचे आयुष शेट्टी त्यांनी काय युनायटेड स्टेट्स ऑफ ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे काय विजेतेपद पटकावलेले आहे. ओके. त्याच्यानंतरचा मुद्दा तर 6 वर्षाचे तेगवीर सिंग आहेत. किती पंजाबचे 6 वर्षीय तेगवीर सिंग यांनी काय केलं तर माउंट एल्ब्रस वर काय यशस्वी चढाई करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक म्हणून त्यांनी जागतिक विक्रम केलेला आहे. कोण तेगवीर सिंग कोणता माउंट एल्ब्रस वर त्यांनी चढाई केली आहे. तर ते किती वर्षाचे आहेत 6 वर्षाचे आहेत. 6 वर्षाचे किती 6 वर्षीय तेगवीर सिंग. ठीक आहे. पंजाबचे आहेत. ठीक आहे. माउंट एल्ब्रस वर चढाई करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक तो ठरलेला आहे. ओके. त्याच्यानंतर ही जी खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवल 2025 ठीक आहे पहिली खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल ही कुठे झाली ऑगस्ट 2025 दरम्यान श्रीनगरच्या डल सरोवरात आयोजित करण्यात आली. ठीक आहे. याआधी ही कुठे मे महिन्यात दीवमध्ये झालेल्या बीच गेम्स नंतर हा उत्सव खेलो इंडिया क्रीडा कॅलेंडरचा भाग बनलेला आहे. तर काय तर खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवल 2025 हे कुठे तर 2025 कुठे तर श्रीनगरच्या डल सरोवरात आयोजित करण्यात आले होते. ठीक आहे. कोणती खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवल 2025 कुठे श्रीनगरच्या डल सरोवरात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा बघू आपण. आता महत्त्वाचे दिनविशेष आपण बघू. महत्त्वाचे दिनविशेष कोणते. ठीक आहे. तर 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. ठीक आहे. कोणता दिवस 21 जून हा काय करतो आपण आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी 21 जून हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करतो. तर या वर्षीची थीम काय होती संकल्पना काय होती तर योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ. काय होती याचं संकल्पना किंवा थीम काय होती तर योगा योगा फॉर वन अर्थ आणि वन हेल्थ. ठीक आहे. तर ही संकल्पना तुम्ही लक्षात ठेवा. आणि काय 21 जून काय तर आंतरराष्ट्रीय योग दिवस. ओके. सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण. तर 23 जून 23 जून हा काय तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. ठीक आहे. 23 जून काय हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. तर 23 जून काय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. तर याची थीम काय होती याची संकल्पना काय होती तर लेट्स मूव्ह. याची संकल्पना काय होती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवसाची लेट्स मूव्ह. ठीक आहे. तर 1984 मध्ये काय याच दिवशी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची काय स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे हा दिवस काय आपण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे. याची संकल्पना काय होती लेट्स मूव्ह ही संकल्पना होती. त्याच्यानंतरचा मुद्दा बघू आपण. तर 25 जून हा दिवस कोणता 25 जून
हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जातो. तर काय झालं होतं 1975 मध्ये ज्या आपल्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी यांनी काय केलं होतं तर आणीबाणीच्या स्मरणार्थ दरवर्षी 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याची काय घोषणा केंद्र सरकारने केली. ठीक आहे. इंदिरा गांधींनी काय केलं होतं आणीबाणी लादली होती त्या ठीक आहे त्याच्या स्मरणार्थ आपण 25 जून हा दिवस काय करतो संविधानाची हत्या म्हणून आपण साजरा करतो. नंतर काय 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये याच्यामध्ये भरपूर प्रमाणात सुधारणा करण्यात आलेल्या होत्या. ओके. तर 25 जून 1975 रोजी काय आणीबाणी लादून नागरी स्वातंत्र्य निलंबित करण्यात आले आणि हजारो लोकांचे काय झाले होते खटल्याशिवाय तुरुंगात टाकण्यात आले आणि माध्यमांचे काय स्वातंत्र्य चिरडण्यात आले होते. ओके. सो त्याच्यानंतरचा मुद्दा बघू आपण 29 जून हा काय तर राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून आपण साजरा करतो. 29 जून दिवस हा काय राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून आपण साजरा करतो. तर भारतात काय दरवर्षी 29 जून रोजी काय प्रसिद्ध सांख्यिकी तज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ कोण प्रोफेसर पी.सी. महालनोबिस त्यालाच आपण प्रशांत चंद्र महालनोबिस सुद्धा म्हणतो. यांची जयंती दिवस काय हा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो. नॅशनल स्टॅटिस्टिक डे कोणते आहे 29 जून. ठीक आहे काय 29 जून. तर यावर्षीची संकल्पना थीम काय होती तर 75 इयर्स ऑफ नॅशनल सॅम्पल सर्वे. काय होती थीम 75 इयर्स ऑफ नॅशनल सॅम्पल सर्वे. सो 29 जून हा दिवस काय राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. कोणाच्या स्मरणार्थ तर प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या स्मरणार्थ आपण काय राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करतो. तर संकल्पना काय होती तर 75 इयर्स म्हणजे 75 इयर्स ऑफ नॅशनल सॅम्पल सर्वे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा तर 11 जुलै काय 11 जुलै हा काय आपण जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करतो. किती दरवर्षी किती 11 जुलै रोजी हा काय जागतिक लोकसंख्या दिन वर्ल्ड पॉप्युलेशन डे म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. आता हा दिवस काय 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्जापर्यंत पोहोचण्याच्या घटनेने प्रेरित आहे. ठीक आहे. तर 11 जुलै आपण हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतो तर 11 जुलै हा दिवस आपण 11 जुलै हा दिवस आपण जागतिक लोकसंख्या दिवस कोणता जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून आपण साजरा करतो. या वर्षीची थीम किंवा संकल्पना काय होती 2025 ची संकल्पना काय होती तर एम्पॉवरिंग यंग पीपल टू क्रिएट द फॅमिलीज दे वॉन्ट इन फेअर अँड होपफुल वर्ल्ड. ही काय होती संकल्पना होती 2025 ची. सो 11 जुलै 1987 रोजी काय जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली होती आणि त्या दिवशीची निवड आपण हा दिवस पाळण्यासाठी केली. ओके. सो 11 जुलै हा काय जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्याच्यानंतर 12 जुलै मलाला दिन. ठीक आहे. 12 जुलै हा काय दिवस आपण कोणत्या दिवस म्हणून साजरा करतो तर मलाला दिन म्हणून साजरा करतो. तर या पाकिस्तानी कार्यकर्ती आणि कोण सर्वात तरुण नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई हिच्या काय वाढदिवसा निमित्त दरवर्षी किती 12 जुलै रोजी मलाला दिन साजरा केला जातो. ठीक आहे. तर हा दिवस मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या धाडसी लढ्याचा सन्मान करतो आणि जगभरात मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी कृती करण्याचे जागतिक आव्हान म्हणून कार्य करतो. ठीक आहे. तर 12 जुलै हा दिवस आपण काय करतो तर मलाला दिन म्हणून साजरा करतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण ऑगस्ट महिन्याच्या परिक्रमाचे विश्लेषण केलेले आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मित्रापर्यंत तुमचे जे कोणी मित्र तुमची तयारी करत असेल त्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर पुन्हा मी असे व्हिडिओ टाकीत जाईन. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये आपण. तोपर्यंत धन्यवाद.